बघू शकता पाठीमागे किती धुकं आहे, दाट धुकं आहे मित्रांनो। आम्ही उडण खटोल्यामध्ये बसलेलो। तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात। मित्रांनो आज आपण गंगा नदीच्या किनारी या ठिकाणी आहोत ऋषिकेशला। काल तुम्हाला मस्तपैकी छान गंगा आरती पण आपण या ठिकाणी दाखवली। पाठीमागे आपले महादेव हे विराजमान आहे। ज्यावेळेस महाप्रलय आला होता तर महादेवांच्या मुखापर्यंत गंगा नदीचा प्रवाह गेला होता मित्रांनो 2013-14 मध्ये। आणि काल खूप प्रसन्न वातावरण या ठिकाणी होतं गंगा आरतीच्या वेळेस। पाऊस पण आलेला होता मित्रांनो। आणि आज आपण ऋषिकेशमधले काही जे महत्त्वाचे प्लेसेस आहेत, काही ठिकाणचे मंदिरं आहेत ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाविक गंगा नदीमध्ये डुबकी मारून आपल्याला पापमुक्त करून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत मित्रांनो। हे बघा दूरपर्यंत या साईडला डोंगरच आहे। आणि ही जी डोंगररांग आहे या डोंगररांगेपासूनच आपल्याला केदारनाथ आणि बद्रीनाथचा रस्ता चालू होतो मित्रांनो। जो आपण केदारनाथचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे बघा। एक जण कशी उडी मारतो त्या ठिकाणाहून बघा आपण किती अट्टहास आहे हा गंगे नदीच्या प्रवाहामध्ये। आणि खूप प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो या ठिकाणी। आम्ही पण मस्तपैकी या ठिकाणी थांबलो होतो। आता आम्ही कुठे थांबलो होतो, आम्ही परमार्थ निकेतन यांचा आश्रम आहे या ठिकाणी आणि त्या आश्रमामध्ये आम्ही थांबलेलो होतो। खूप रिजनेबल आहे, 1800 रुपयामध्ये आम्ही 6 जण मित्रांनो या ठिकाणी थांबलो होतो। राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे, जेवणाची खूप चांगली व्यवस्था आहे। मी याच्याकडे जे डिटेल्स आहेत त्या डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्हा सर्वांसाठी। जेव्हा केव्हा तुम्ही या ठिकाणी याल तर तुम्हाला या ठिकाणी येण्याचं रिझर्वेशन्स म्हणा किंवा हे सगळ्या गोष्टी करता येतील तुम्हाला मित्रांनो।
तर असं एकंदरीत सुरू आहे आपलं. तर आज काय काय आपण एक्सप्लोअर करणार आहेत आपण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार मित्रांनो. तर चला मग. तर मित्र हो, मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितल्याप्रमाणे आपला परमार्थ निकेतन ऋषिकेश या ठिकाणी कालचा मुक्काम झाला मित्रांनो. काल आपण या ठिकाणी छानपैकी गंगा आरती सुद्धा आपण बघितली. त्या ठिकाणी आपण गंगा आरतीला उपस्थित होतो मित्रांनो. तोही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेला आहे मित्रांनो. आणि आता सकाळी सकाळी आपण ऋषिकेशमध्ये माता कुंजिकापुरी देवीच्या दर्शनाला आपण जाणार आहोत मित्रांनो. जे 52 शक्तिपीठ आहेत मित्रांनो, त्यापैकी एक हे शक्तिपीठ आहे. त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाणार आहोत. आणि हे बघा मित्रांनो, वाटेतून नाही का ऋषिकेश शहर कसं आपल्याला दिसतं नाही का, म्हणजे गंगा नदीच्या काठावरती वसलेलं ऋषिकेश हे शहर आहे मित्रांनो. या ठिकाणी खूप सारे मंदिर आहेत मित्रांनो, खूप सारे आश्रम आहेत मित्रांनो या ठिकाणी भाविकांसाठी राहण्यासाठी. आणि गंगेच्या किनारी नाही का मित्रांनो, खूप सारे घाट पण आहेत. त्या घाटावरती प्रत्येक आश्रमाची वेगवेगळ्या गंगा आरती होतात. या ठिकाणी भाविक खूप गर्दी असते मित्रांनो ऋषिकेशमध्ये. आणि एकंदरीत सगळा जो कालचा आपला दिवस गेला मित्रांनो तो खूप छान गेलेला आहे. ऋषिकेशपासून साधारणतः एक 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो माता कुंजिकापुरी देवीचं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे मंदिर पूर्ण खूप उंच अशा डोंगरावरती वसलेलं आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी आता आपण सर्वजण निघालेलो आहोत. तुम्ही वाटेमध्ये पाहू शकता अत्यंत दाट धुकं आहे मित्रांनो या ठिकाणी. या दाट धुक्यामधून आपण आता आपली गाडी निघत आहे मित्रांनो. दाट धुकं असल्यामुळे समोरून येणारे वाहनं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणजे दिसत नाही आहेत अशी स्थिती मित्रांनो या ठिकाणी आहे. आणि एकंदरीत ऋषिकेशचं जे वातावरण आहे मित्रांनो ते अत्यंत छान आहे, सुंदर आहे वातावरण या ठिकाणी. आणि खूप म्हणजे थंडगार वातावरण आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे किती धुकं आहे, दाट धुकं आहे. समोरून एक ट्रक येत आहे पण आपल्याला आता दिसलेला आहे तो 5 मिनिटापासून आवाज येतो तसा. तर बघा किती दाट धुकं आहे. हे बघा खूप दाट धुकं आहे. सध्या पाऊस नाही आहे, मजा आहे खतरनाक. त्यामध्ये चायचा आस्वाद घेतात. बस बस बस. मुकेश चहा घेऊन आलेले आहेत. आम्ही लोणावळा महाबळेश्वर असं ठिकाणी आले असल्यासारखं वाटत आहे. बिना शक्कर के यानी बगैर शक्कर के ही होता है. हो ना. तो माणूस दमच नाही खात आपला. संपला का चहा. तर मित्रांनो आपण इथे माता कुंजिका देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत. आणि हे जे आहे हे शक्तिपीठ आहे मित्रांनो, जे टोटल 52 शक्तिपीठ आहेत
त्यापैकी एक आहे हे. आणि पायऱ्या तुम्ही बघू शकता, 312 पायऱ्या आहेत मित्रांनो वर जाण्यासाठी. आणि आता आपण वर निघालेलो आहोत. जय माता कुंजिका देवी. मी आता चाललेलो आहो कोणत्या मंदिरात? मंदिराचं नाव माता के लिए है। वॉशरूम के लिए नीचे जाना है यहाँ से जाओगे? तर मित्र हो, आपलं माता कुंजिकापुरी देवीचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासात निघालेलो आहोत. इथे मित्रांनो एक्झॅक्टली नाही का, जिथून आपण वरती पायऱ्या चढत येतो तिथे 312 पायऱ्या वरती जायला आहेत असं लिहिलेलं होतं. आणि आम्ही प्रत्यक्षात 312 पायऱ्या मोजल्या पण उतरताना आणि एक्झॅक्टली तेवढ्याच निघाल्या. तर ती झाल्यानंतर आता आपण परत ऋषिकेशला आलो आणि ऋषिकेशला आल्यानंतर आपला आता हरिद्वारच्या दिशेने आपला प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो. आजचा जो मुक्काम आहे आपला, तो आज आपण हरिद्वारमध्ये थांबणार आहोत. हरिद्वारमध्ये सुद्धा खूप सारी मंदिरं आहेत. गंगा नदीचा खूप मोठे घाट आहेत मित्रांनो त्या ठिकाणी. आणि हे गंगा नदीचं विस्तृत जे पात्र आहे मित्रांनो, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हरिद्वारमधलं नाही का मित्रांनो. आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर आता आम्ही माता चंडिका देवी चंडिका देवी च्या दर्शनाला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. इथे तिकीट काउंटर आहे मित्रांनो. कारण पायी जर जायचं म्हणलं तर आमच्यामध्ये खूप आता एवढी जास्त शक्ती राहिलेली नव्हती. त्यामुळे आम्ही या ठिकाणी उडण खटोला होता. उडण खटोल्याचे साधारणतः 200-250 रुपयाचं एक तिकीट होतं. ते तिकीट आम्ही सर्व आता या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्या उडण खटोल्यामध्ये बसून आता आपण वरती जाणार आहोत दर्शनाला. इथे खूप साऱ्या भाविकांची गर्दी आहे मित्रांनो. आणि कसं झालं होतं की सॅटर्डे संडेच्या सुट्ट्या जोडून आलेल्या होत्या, त्यामुळे जास्त भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली होती मित्रांनो. आणि आता इथे पोहोचल्यानंतर आता तिकीट्स काढायला आमच्यापैकी एक जण आपला जीवन गेलेला होता. जीवन मस्तपैकी तिकीट्स काढलेले आहेत आणि आता आम्ही त्या दिशेने आता निघालेलो आहोत मित्रांनो. ठीक आहे ठीक आहे. लई दूर चालायला लागते. एवढं असतं जरा माझ्या होत आहे हो ना, म्हणून तर केला. तुंगनाथच झालं होतं आपलं. जय बाबा तुंगनाथ. साईडने आम्ही उडण खटोल्यामध्ये बसलेलो आहोत. माता चंडी देवीचं आपण दर्शन घ्यायला वरती गेलो होतो आणि आम्ही ऑलरेडी खूप थकलेलो होतो नाही का. एवढा प्रवास झालेला आहे. मस्तपैकी उडण खटोला केला आहे. उडण खटोल्यामध्ये आता बसून दर्शन घेऊन आता खाली उतरत आहे. लागत आहे. इकडे 2 कार्यक्रम, अशी थंडी हवा लागत आहे. हो, गरमी एवढी होती ना की आम्ही म्हणजे ते पूर्ण ओले झालो आहे आता घामाने. तर थंड थंड हवा येते त्याने बरं वाटतंय. तर मित्रांनो, माता चंडी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण हर की पौडी इथे जात आहेत मित्रांनो. हर की पौडी याच ठिकाणी गंगेचं खूप मोठं हे तुम्हाला पात्र दिसते मित्रांनो. या ठिकाणी खूप मोठमोठे घाट्स आहेत गंगेवरती नाही का मित्रांनो. आणि या ठिकाणी गंगा आरती जी आहे ती गंगा आरती
मित्रांनो या ठिकाणी होत असते. तुम्ही पाहू शकता नदीचं पाणी कसं आहे या ठिकाणी नाही का. आणि इथे आल्यानंतर तर मित्रांनो इथे हरिद्वारमध्ये नाही का मोतीवाला या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आता नाश्ता करायला आलेलो आहोत. आणि सुरुवातीला आम्ही कचोरी मागवली होती आणि कचोरी काय दिसली नाही आम्हाला, फक्त आलू दिसत होता. त्यामुळे इथला रिव्ह्यू काय एवढा खास नाही. आता बघू पुरी भाजी खाऊन तरी बघू आपण कसं काय नाही का, मग सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली काय कसा रिव्ह्यू इथला. तर तुम्हाला कशी वाटली पुरी भाजी? पुरी भाजी आवडली का कचोरी आवडली, काय आवडलं? पुरी भाजी करण्यासारखं नाही ऑर्डर नाही ना. तर मित्र हो मस्तपैकी नाश्ता तर केला मित्रांनो, पण एवढा काही छान असा नाश्ता नव्हता. आता आपण हर की पौडी या ठिकाणी आलो. या ठिकाणी माता गंगा ची सुद्धा या ठिकाणी भरपूर मंदिरं आहेत. अजून वेगवेगळ्या सर्व देवतांची मित्रांनो या ठिकाणी मंदिरं आहेत. आणि जस्ट म्हणजे गंगेच्या घाटावरती मित्रांनो या ठिकाणी. आणि याच ठिकाणी गंगेची आरती होत असते. साधारणतः आता 7-7:30 वाजता आरती सुरू होते असं सांगितलेलं आहे. तुम्ही गर्दी बघू शकता, गर्दी किती जास्त आहे मित्रांनो. आणि आम्ही नाही का बऱ्याच आता म्हणजे 4-5 दिवसापासून प्रवास सुरू आहे. त्यामुळं असं थकून गेलेलो होतो. आणि इथे आल्यानंतरही आता आम्हाला जवळपास 1-1.5 तास आता इथे बसावं लागणार होतं. कारण कसं होतं इथे आधी सुरुवातीला गंगा आरती सुरू करायच्या आधी ज्या ज्या भाविकांनी गंगा आरती करण्यासाठी तिथे रिसीट फाडल्या होत्या किंवा टोकन्स घेतलेले होते, त्यांची गंगा आरती मित्रांनो आधी होणार होती. त्यामुळे आता आपण तेवढ्या वेळ काही इथे थांबणार नव्हतं मित्रांनो. जास्त उशीर मित्रांनो होणार होता गंगा आरतीला, त्यामुळे आम्ही काही त्या ठिकाणी थांबलो नाही. आणि तिथून आम्ही थेट आता खूप थकून गेलेलो असल्यामुळे आम्ही थेट आता आपल्या रूमकडे आम्ही निघालो. आणि वाटेमध्ये जस्ट रूमच्या बाजूला नाही का काही काही ठिकाणी असे जसं आता हे वृंदावनमधला श्रीकृष्णांनी जो पर्वत आपल्या करंगळीवर उचललेला होता, तिथले काही देखावे वगैरे असे होते ते त्या ठिकाणी आपण आता जाता जाता आपण रूमकडे आता आपण गेलेलो आहोत मित्रांनो. हे या ठिकाणी नाही का ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं मित्रांनो, समुद्र मंथनाचा सुद्धा या ठिकाणी एक देखावा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. हे सुद्धा एक मित्रांनो एक आश्रमच आहे या आश्रमामध्ये. आणि तुम्ही बघू शकता की महादेव या ठिकाणी समुद्र मंथनातून जे विष बाहेर आलेलं होतं ते विष प्राशन करताना या ठिकाणी दिसतात आपल्याला. असे भरपूर आश्रम आहेत आणि जिथे अशा खूप सारे असे देखावे मित्रांनो करून ठेवलेले आहेत. आता हे पाहत पाहत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता मस्तपैकी रूमवर जायचं आहे, तिथे आराम करायचा आहे आपल्याला. आपण बघा वृंदावनचा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवरती पर्वत उचललेला होता, त्याचा देखावा आहे. आणि मस्त आता रूमवरती नाही का जाऊन मित्रांनो आराम करायचा आहे. कारण 4-5 दिवसाचा खूप जास्त थकवा आहे. आणि आता परतीचा प्रवास सुरू असल्यामुळे कसं आता आराम थोडासा आपल्याला गरजेचा आहे. त्यामुळे आजचा जो ब्लॉग आहे मित्रांनो तो याच ठिकाणी आता मी एंड करतोय. आणि तुम्हा सर्वांना आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग